किती मुलांनी रिक्वेस्ट पाठवल्या आजपर्यंत? आतापर्यंत ती संख्या मोजू पण नाही शकत एवढी जास्त असं मला ते जे आप्तेष्ट आहेत ती मुलगी आहे का मुलगा आहे? नक्कीच मुलगी आहे ती. किती वेळ घालवते चॅटिंगमध्ये? 2-3 तास तर दिवसातले जातात. कोणाबरोबर चॅटिंग केलं? लोकांसोबत, फ्रेंड्ससोबत, कॉलेजचे लोक, ग्रुप्स असतात, गॉसिप्स होतात. किती मुलींना आजपर्यंत रिक्वेस्ट पाठवली सोशल मीडियावर? अजून तर नाही पाठवली. करायला अनेक ॲप्स आहेत, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, त्याच्यानंतर अजूनही इतर काही ॲप्स आहेत, डेटिंग ॲप्स वगैरे सगळे आहे. पण एक काळ असा आला होता की या सगळ्या गोष्टी हँग झाल्यानंतर लोक पेटीएमला सुद्धा चॅट करत होती. पेटीएमला कधी चॅट केलंयस का? नाही, पेटीएमला चॅट केलं नाही, कारण की कधी म्हणजे असं ब्लॉक वगैरे करण्यात आलं नाही, म्हणून पेटीएमला मेसेज करण्याची गरजच नाही पडली. आजचा जो युवक आहे तो अधिकाधिक तास हा फोनवर असतो. नेमकं या फोनमध्ये तो काय पाहतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सागर अलकुंटे मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत करतो. बोलेगा भारत या मॅक्स महाराष्ट्राच्या शोमध्ये आपलं स्वागत आहे. ही जी तरुण पिढी, जी तरुण मंडळी आहेत आत्ता आपल्यासोबत, ही मोबाईलमध्ये अधिक वेळ असते आणि मोबाईलमध्ये हे करतात काय हे आज आपण जाणून घेणार आहोत. काय सांगशील, सर्वाधिक वेळ तू मोबाईलमध्ये घालवतो, काय पाहतोस? नक्कीच सध्याच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर सोशल मीडियावरती खूप सारा वेळ वाया जातो आहे असंही म्हणता येणार नाही. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये चांगल्यासुद्धा आहेत. मग व्हॉट्सअपच्या माध्यमातून वेगवेगळे आपल्याला ग्रुप्सकडून नवीन माहिती मिळणं असेल किंवा इंस्टाग्राममध्ये नवीन गोष्टी आहेत. पण इंस्टाग्रामचे त्याच्यामध्ये तोटेसुद्धा आहेत की रील्सला आपण जर एकदा गेलो तर अनेक रील्सला आपण स्क्रोल करता कधी 1 तास झाला, 2 तास झाला हे कळतसुद्धा नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे? सोशल मीडिया जितना आप यूज़ करते हो, लाइक आपके ऊपर डिपेंड करता है कि आप क्या सर्च कर रहे हो. सो अगर आप स्टडी रिलेटेड या फिर अपनी ग्रोथ से रिलेटेड कुछ सर्च कर रहे हो, सो दैट इज़ गुड, बहुत अच्छी बात है. बट अगर आप उन सारी चीज़ों की तरफ जा रहे हो जो डिस्ट्रैक्टिव है, जो आपकी ग्रोथ नहीं करवा रही है या फिर जो आपको डिमोटिवेट कर रही है किसी भी चीज़ करने से, तो वो एक गलत एंगल हो जाता है. ज़्यादा टाइम सोशल मीडिया पे रहना इज़ नॉट गुड एंड नहीं भी रहना इज़ ऑल्सो नॉट गुड, बिकॉज आपको पता नहीं चलता है क्या ट्रेंड्स है, क्या चल रहा है, दुनिया के बारे में जानकारी भी मिलती है और नहीं भी मिलती है, ऐसा भी होता है. सो या ताईंनी सांगितलं काही गोष्टी ज्या आहेत त्या ज्या न पाहायला पाहिजे त्या देखील आपण पाहतो. असं कोणत्या गोष्टीत की ज्या आपण नाही पाहिल्या पाहिजेत आणि आपण पाहतो? अशा विविध गोष्टीत जसं की साईट असतील वेगवेगळ्या, किंवा मग ओमेगॉलसारख्या साईट आहेत की आपण विविध देशातील लोकांशी बोलतो. मग त्या बोलण्यातून आपली फसवणूक होऊ शकते. आता समोरचा व्यक्ती कोण आहे काय माहीत नसतं, आपण त्याशी इंटरॅक्ट होतो, मैत्री वाढते, मग त्यातून आपली फसवणूक केली जाते. जसं की तुम्ही मागच्या वेळेस प्रकार झाला, सीमा हैदर इंडियात आली पाकिस्तानमधून, तर ती येणारी व्यक्ती समोरून कोण आहे किंवा फसवणूक जर झाली तर समोरच्यानं जर समजा आपले काही डॉक्युमेंट हे व्हायरल केले तर या वेगवेगळी फसवणूक होऊ शकते जर ओमेगॉलसारख्या माध्यमातून. किंवा फेसबुकतून मैत्री झाली, इंस्टाग्रामवरून मैत्री झाली, किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही पाहिलं तर चांगल्या पण रील आहेत, मोटिवेटिंग रील आहेत, पण जर ताई म्हणले तसं क्रिंज पण रील काय आहेत की ज्या की बघायला पण नाही पाहिजे असे रील आहेत. आणि यातून जे विद्यार्थी आहेत ते प्रवृत्त होतात, कारण की एज जे आहे ते टीन एज आहे की त्यानंतर अडल्ट झालेलंच असतं विद्यार्थी. आणि तर अशा गोष्टी जर पाहिल्या तर त्यांना नक्कीच एक चुकीचा मार्ग भेटतो. आणि चुकीचा मार्ग असा भेटतो की ते वेगवेगळ्या साईट भेटतात जे की साईट इंडियात बॅन नाही आहेत, किंवा इंडियात बॅन असल्या तरी अजून पण काही चालतात. तर अशा गोष्टीवर जर प्रतिबंध आलं तर जर थांबू शकते, नाहीतर मग विद्यार्थी हे दुसरीच्याच मार्गाने भटकू शकतात. माझ्या मित्रांनी बऱ्याच जणांनी सांगितलं की चांगला जर सोशल मीडियाचा वापर केला तर तो चांगलेच होणार, जर चुकीच्या जर आपण गोष्टी बघितल्या तर तो नक्कीच गोष्टी चुकीच्या ठरणार. म्हणून असे बरेच चांगले गोष्टीसुद्धा आहेत आणि वाईटसुद्धा आहेत. बरं मला सांग, सोशल मीडिया लायब्ररी का आपली जनरल लायब्ररी? जनरल लायब्ररीज, कारण की सोशल मीडिया लायब्ररी जर पाहायला गेलं आपण तर सोशल मीडियावर भरपूर काय भेटतं आहे. ChatGPT आहे, हे आहे, आपण सर्व काय शोधू शकतो विकिपीडियातून. पण काय होतं, आता मी विकिपीडियावर सर्च करायला गेलो, गुगलवर सर्च केलं, एक 10 मिनिट 5 मिनिट बघणार आणि त्यानंतर मग लगेच मन असतं, आता मनाला कोणी थांबवू शकत नाही. इंस्टा बघतंय, मॅसेज आला का कोणाचा, व्हॉट्सअपवर मॅसेज आला कोणाचा, मग ते बघण्यात 10 मिनिट निघून जातात. किंवा मग इंस्टाग्रामला गेलं, मॅसेज आला आहे, रील पाहिली एक, किंवा मित्रांना रील सेंड केली आणि ती रील आपण पाहतो आणि एक रील पाहिली की ती चांगली असते, मग ते परत आपण हसायच्या रील आहेत किंवा एंटरटेनमेंट होतं, मग त्या रील पाहतो, कारण की आपल्याला बोर झालेलं असते आणि साधन नसतं दुसरं काही. आणि जर आपण आपली जर लायब्ररी बघितली फिजिकल, तर त्या लायब्ररीमध्ये काहीच नाही जे आपल्या जे वेळ वाया जाणार असं काहीच नाही आहे. आपण फक्त बुक घेतो, रीड करतो, एवढंच गोष्ट आहे. आणि जर बोर झालं तर मित्रांसोबत जाऊन बसतो, मग एक चहा घेऊन होतो, एवढाच फरक आहे. पण जर मोबाईलवर जर आपण विकिपीडियावर गेलं आपण आणि तिथं जर पाहिलं तर एक वेळ वाया जातं, किंवा आपण वेगवेगळे ॲप उघडतो आणि आपल्याला कोणाचं बंधन राहत नाही आणि मनाला कुठलंच बंधन नसतं, त्यामुळे आपण कुठली ॲप खोलून तिथे वेळ वाया घालू शकतो.
शकतो. 1 तास वाचणं आणि 2 तास इंस्टाग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर घालवणं हे होऊ शकतं. पण असं प्रॅक्टिकल पाहिलं तर असं होत नाही जर आपण लायब्ररीत जर जाऊन बसलं तर. जसे सोशल मीडियाचे फायदे आहेत, आपण अधिकाधिक काळ आता सोशल मीडियावर घालवतो, तसे काही तोटे पण आहेत. आता एक मुलगी म्हणून, एक महिला म्हणून कोणत्या म्हणजे ड्रॉबॅकला तुला सामोरं जावं लागतं? सोशल मीडियाची गोष्ट आली तर पहिलं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न येतो, जसं की महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न येतो, जसं की मॉर्फिंगची नवीन टेक्निक आली आहे. जसं की दुसऱ्याची बॉडी एखाद्याच्या पिक्चरला जोडली जाते आणि बदनामीसाठी ते वापरलं जातं. जसं की फेक अकाउंट्स क्रिएट केले जातात, त्यातून ब्लॅकमेलिंग केलं जातं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि सोशल मीडियाचा जेव्हा विचार येतो तेव्हा हा पण विचार करायला पाहिजे आपण की सोशल मीडियावर लोक एवढा वेळ का स्पेंड करतात. म्हणजे करतात हे ठीक आहे, पण का स्पेंड करतात. आता आपण बघतो की पुण्यासारख्या शहरात प्लेग्राऊंड्स नाही आहेत मुलांना खेळण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी, बाहेर गोष्टी करण्यासाठी तेवढ्या नाही आहेत. मग जास्त टाईम सोशल मीडियावरती होतो, वेस्ट होतो. काही रील्स बघण्यात, पण काही इन्फॉर्मेशनल पण व्हिडिओज असतात, जसं की UPSC जे कॅन्डिडेट्स असतील ते इन्फॉर्मेशनल व्हिडिओ असतात किंवा मोटिवेशनचे व्हिडिओ असतात. पण बराच टाईम हा टाईमपास करण्यात जातो, कारण बाहेर दुसरे करमणुकीची जास्त साधनं नाही आहेत त्यामुळे. बरं मला सांग, आता चर्चा आपली UPSC MPSC सगळ्या बाजूने आली. थोडंसं आपण एखादा वेगळ्या अँगलने घेऊयात. सोशल मीडियाच्या माध्यमातून जग जवळ आलं असं म्हणतो. किती मुलींना आजपर्यंत रिक्वेस्ट पाठवली सोशल मीडियावर? अजून तर नाही पाठवली, कारण की म्हणजे जवळपास पाठवतातच, पण आता सध्या म्हणजे खरं काय ना कुठं, पण आजपर्यंत रिक्वेस्ट भरपूर आल्या. कॉलेजमध्ये आल्यानंतर रिक्वेस्ट तर येणारच, त्यामुळे रिक्वेस्ट भरपूर आल्या, त्या ॲक्सेप्टही केल्या. असं नाही आहे की ॲक्सेप्ट नाही केल्या, पण रिक्वेस्ट अजून तर नाही आहे पाठवलेली, कारण की तसा इन्फ्लुअन्स झाला नाही इंस्टाग्रामचा माझ्यावर तरी, मग त्यामुळं नाही पाठवलं. तुला किती आले होते रिक्वेस्ट आल्यात, पण त्या सगळ्या पेंडिंगमध्येच आहेत अजून तरी. मुलींच्या रिक्वेस्ट आल्यात का मुलांच्या आल्यात? मुलींच्या रिक्वेस्ट आल्या, आता त्याचा प्रूफ पण आहे, पण त्या पेंडिंगमध्येच आहेत अजून तरी. का नाही ॲक्सेप्ट केलं? मला नाही वाटलं करायचं. बरं भाऊ मला सांग, आता तू किती जणांना रिक्वेस्ट पाठवल्यात मुलींना? नाही, नक्कीच मला ज्यांना वाटलं की जी मुलगी योग्य आहे किंवा मला जशी बोलावी, नक्कीच मला ज्या मुली चांगल्या वाटल्या मी त्यांना पाठवलं. तुमचा एक प्रश्न मला खूप चांगला आवडला की सोशल मीडियानं कितपत जवळ केलं आहे. तर खरंच सोशल मीडियानं अनेकांना जवळ केलं आहे. कारण एक माझे काही जवळचेच आप्तश्रेष्ठ जे असतात ते औरंगाबादमध्ये आहेत, मग ते माझे इथून तिथपर्यंत कशा पद्धतीचे जवळचे झालेत. तर ही चांगली गोष्ट आहे, सोशल मीडियानं नक्कीच जवळ केलं आहे असं मला. ते जे आप्तेष्ट आहेत ती मुलगी आहे का मुलगा आहे? नक्कीच मुलगी आहे ती. सोशल मीडियामुळे जवळ आलंयस. हो. किती मुलांनी रिक्वेस्ट पाठवल्या आजपर्यंत? आतापर्यंत ती संख्या मोजू पण नाही शकत एवढी जास्त. म्हणजे फ्रेंड्सचे फ्रेंड्स किंवा त्याचं ओळख झालेली किंवा कुठेतरी असं पण होतं कधी कधी कॉलेजमध्ये कोणीतरी असंच फक्त भेटलं आहे, फक्त दिसलं आणि त्याची नंतर रिक्वेस्ट येऊन पडते. म्हणजे नाव माहिती नसतं, काहीच नसतं, पण त्याची रिक्वेस्ट येऊन पडते. अशा बऱ्याच गोष्टी. किती ॲक्सेप्ट केल्यात? माझं पब्लिक अकाउंट आहे, कारण मी ॲफिलिएट मार्केटिंग करते इंस्टाग्राम थ्रू साईड इन्कमसाठी, त्यामुळे मग पब्लिक अकाउंट आहे. काय सांगाल या सगळ्या गोष्टीबद्दल, काय सांगशील? बोलना कुछ नहीं है, बस इतना ही है कि लड़कियों को सेफ़ रहना चाहिए जब सोशल मीडिया की बात आती है तब, क्योंकि हर कोई जिसको आप सोशल मीडिया पे देखते हो वो रियल नहीं होता. बहुत सारी चीज़ें हैं जो फेक भी है. एंड दिस इज़ अ वेरी ट्रू थिंग सर कि सोशल मीडिया ने बहुत लोगों को बहुत ज़्यादा पास लाया है. डिस्टेंस नेवर मैटर्स व्हेन देयर इज़ सोशल मीडिया. नो मैटर वेयर यू आर एंड विच पार्ट ऑफ इन द वर्ल्ड you are always close to someone who is special to you. So yeah, that is it. बरं मला सांगा, सोशल मीडियावर आता आपण इतका वेळ वाया घालवतो, सर्वाधिक काळ सोशल मीडियावर तू काय करतोस? सोशल मीडियावर सर्वाधिक काळ म्हणजे एकतर इंस्टाग्राम आहे, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ट्विटरवरती. ट्विटर असं मला सगळ्यात सोशल मीडियाचं आवडणारं माध्यम म्हणजे ट्विटर आहे, कारण की त्याच्यामध्ये जे लेटेस्ट न्यूज असतात किंवा चांगल्या गोष्टी असतात किंवा ह्या बऱ्याच गोष्टी तिथे सोशल मीडियावरती आणि त्यात ट्विटरवरती बघायला भेटतात. तू कशावर वेळ वाया जास्त खर्च करतो सोशल मीडियावर? ट्विटर आणि आपल्या ज्या इलेक्ट्रिक मीडियाच्या न्यूज आहेत या दोन्ही पाहण्यात मी जास्त वेळ घालवतो. इंस्टाग्राम आणि ट्विटरच मोस्टली, आणि त्यानंतर मग न्यूज पाहणे यूट्यूबवर वगैरे. आता मला सांगा, आपण इतका वेळ आपण सोशल मीडियावर घालवत असतो, तर याच्यामध्ये आपण फक्त बघतच नाही, तर आपण काहीतरी लिहित पण असतो. आणि मोस्ट टाईम आपण काय करतो, तर आपण चॅटिंग करत असतो. किती वेळ घालवते चॅटिंगमध्ये? 2-3 तास तर दिवसातले जातात. कोणाबरोबर चॅटिंग करते? लोकांसोबत, फ्रेंड्ससोबत, कॉलेजचे लोक, ग्रुप्स असतात, गॉसिप्स होतात, त्याच्यामध्ये जातो टाईम.
ग्रुप असतात, गॉसिप्स होतात, हे सगळं खरं आहे. पण तुम्ही सर्वाधिक काळ सोशल मीडियावर घालवत असताना त्याच काळात तुम्ही मित्र म्हणून शेजारी देखील बसलेला असतात. तरी देखील आपलं व्हॉट्सअपमध्ये चालू असतं, फेसबुकला चालू असतं, इंस्टाग्रामला चालू असतं. शेजारी बसलेल्या माणसाशी सुद्धा तिथंच बोलावं म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून हे गरजेचं आहे. काही पर्सनल गोष्टी असतात का की जे पब्लिकमध्ये बोलता येत नाहीत? काही असतात गोष्टी ज्या पब्लिकमध्ये नाहीत बोलता येत, ज्या ग्रुप्समध्ये गॉसिप्समध्ये बोलल्या जातात. पण ते पण गोष्ट बरोबर आहे की शेजारी असलेल्या माणसांशी बोललं पाहिजे आपण जास्त, आणि सोशल मीडियाचा यूज ॲटलिस्ट या गोष्टीसाठी तरी कमी केला पाहिजे, आणि पर्सनल म्हणजे गोष्टी आपण बोलल्या पाहिजेत लोकांशी. काय पर्सनल गोष्टी बोलतो सोशल मीडियाच्या माध्यमातून? नाही, आजपर्यंत तरी मी अशी काही वेळ नाही आली पर्सनल बोलायची, कारण मी थोडं सार्वजनिक विद्यार्थी चळवळीत काम करत असल्यामुळं जे काय असतं ते असं म्हणलं जातं की सार्वजनिक माणसाचं जीवन वैयक्तिक नसतं. त्यामुळं जे काय असतं ते माझं सगळं सार्वजनिक ठिकाणीच असतं. तर मला सांग, चॅटिंग करायला अनेक ॲप्स आहेत, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, त्याच्यानंतर अजूनही इतर काही ॲप्स आहेत, डेटिंग ॲप्स वगैरे सगळे आहे. पण एक काळ असा आला होता की या सगळ्या गोष्टी हँग झाल्यानंतर लोक पेटीएमला सुद्धा चॅट करत होती. पेटीएमला कधी चॅट केलं आहेस का? नाही, पेटीएमला चॅट केलं नाही, कारण की कधी म्हणजे असं ब्लॉक वगैरे करण्यात आलं नाही, म्हणून पेटीएमला मेसेज करण्याची गरजच नाही पडली. नाहीतर तिथपर्यंतही म्हणजे मुलं जातात आज पण, जर व्हॉट्सअपला ब्लॉक झालं, इंस्टाला, तर गुगल पेला मेसेज करणे पेटीएमला. पण पेटीएमला चॅटिंग करण्याचं एकच आहे की सिक्युअर राहते, कारण घरचे पेटीएमची चॅटिंग कशाला चेक करतील, बाकी तरी चेक करू शकतात. त्यामुळे मग पेटीएम सिक्युअर राहील असं वाटतं, आणि त्याला पासवर्ड वगैरे राहते. म्हणजे पेटीएमला चॅटिंग करणं सेफ आहे, घरचे इंस्टाग्राम वगैरे पाहू शकतात, म्हणून इंस्टाग्रामला चॅटिंग नको करायला, पेटीएमला चॅटिंग केलेलं चालतं. ये मैं नहीं बता सकती क्योंकि मैंने आज तक ऐसे उपयोग किए नहीं. मैं आई एम अ कॉल पर्सन, मुझे कॉल करो, मैं उठा लूँगी, काम हो, बात खत्म, दैट्स ऑल. नाही, माझ्यासोबत एक इन्सिडंट झाला की मी एका व्यक्तीला प्रत्येक जागी ब्लॉक केलं होतं, म्हणजे इन्स्टा, व्हॉट्सॲप. तर मला फोनपेहून त्याचा मेसेज आला होता बोलण्यासाठी, पण मग मी शेवटी त्याला फोनपेला पण ब्लॉक केलं. म्हणून हे जे वेज आहेत की इथे ब्लॉक केलं, तिथे ब्लॉक केलं, तर फोनपे हा पण एक वे आहे की तिथे तुम्ही चॅटिंग करू शकता, म्हणून ते सिक्युअर वे पण आहे तो. घरच्यांनी कधी वेगळ्या अकाउंटवरूनच मेसेज करून आपली परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला आहे का? नाही, तसं तर वेज आहेत की इथे ब्लॉक केलं, तिथे ब्लॉक केलं, तर फोनपे हा पण एक वे आहे की तिथे तुम्ही चॅटिंग करू शकता, म्हणून ते सिक्युअर वे पण आहे तो. घरच्यांनी कधी वेगळ्या अकाउंटवरूनच मेसेज करून आपली परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला आहे का? नाही, तसं तर सोशल मीडियाबद्दल घरच्यांना जास्त माहीत नसतं पॅरेंट्सला, त्यामुळे तसं तर प्रकार नाही केलेला. नाही केला तेच ठीक आहे. सोशल मीडियाबद्दल घरच्यांना जास्त माहीत नाही, याचा कधी फायदा घेतला आहे का? हा, थोडंफार घेतला असं म्हणू शकतो आपण, कारण की मग त्याच्यामध्ये व्हॉट्सअपला चॅट्स आपण हाईड करू शकतो किंवा काय, मग असं हे घरच्यांना गोष्टी माहीत नसल्यामुळं केलं आहेत कधी कधी. केलं आहे. बरं, सोशल मीडियावर आता आपण इतका वेळ वाया घालवतोय, घरच्यांचं म्हणणं काय याच्यावर? घरचे काय शब्द, एक शब्द सांगा घरचे की तुम्ही सोशल मीडिया वापरताय आणि ते पाहत असताना घरच्यांनी तुम्हाला ह्या एका शब्दाने किंवा ह्या एका वाक्याने तुम्हाला डिवचलं असेल. नाही, नक्कीच. मला तर मी सोशल मीडियावरती पोस्ट टाकत असतो किंवा व्हॉट्सअप स्टेटस टाकत असतो, दररोज कोणी ना कोणी डिवचतं. पण काल एक गोष्ट मात्र चांगली घडली. माझ्या वडिलांनी माझं काल व्हॉट्सअप स्टेटस बघितलं, जे विद्यार्थ्यांसाठीचं होतं. तर वडिलांनी मला काल खूप चांगल्या पद्धतीने बोलले की हां, खरंच चांगलं काम करतो तू, सामाजिक कार्य करतोय, तर तू जेवढं काही तुला करायचं आहे अशा गोष्टींमध्ये तू नक्कीच जेवढं वाटेल तेव्हा करत राहा. चांगल्या पण गोष्टी आहेत. एक वाक्य की जे घरच्यांनी तुला हिणवलं असेल सोशल मीडियासाठी. तू फक्त हवेतच उडायचं कामं नको करू, जरा जमिनीवर पान राहण, अभ्यास पण कर, स्वतः काहीतरी करून दाखव, मग लोकांना समजकार्य शिकव. एक वाक्य घरच्यांनी सोशल मीडियामुळे वापरलेलं. सोशल मीडियामुळे तर रोजच बोलणं खावं लागतं. जसं की ताप पण आला तरी मम्मी बोलते की फोन जास्त यूज करू नको. आता मी सकाळीच मम्मीला बोलले की माझं कान दुखतं, तर मम्मी बोलली फोन जास्त यूज करू नको. त्याचा आणि ह्याचा काही संबंध आहे माहिती नाही, पण फोन काही झालं तरी त्या गोष्टी फोनवरतीच येतात आणि सोशल मीडियावरतीच येतात की हे याच्यामुळे होते, बाकी काहीच कारण नाही. म्हणजे ताप आला तरी सोशल मीडियामुळेच आला. हो, नक्कीच. कारण की आईला असं वाटत असतं की काही झालं तर हा मोबाईल बघतो म्हणूनच होतं आहे. एखादं घरामध्ये एखादं काम चुकीचं झालं, नाही तुझं लक्ष मोबाईलमध्येच असेल म्हणूनच झालं. आणि तुम्ही सांगितला तो शब्द, तर तुझे डोळे चुलीमध्ये गेलेत, हा शब्द मला नेहमीच आईकडून सांगितला जातो की सोशल मीडिया किंवा फोनमुळेच तुझे डोळे कामातून जाणार आहेत एक दिवस. काय टोमणे मारतात घरचे? घरचे सहसा तर म्हणतात की मोबाईलमध्ये घुसून बस, किंवा फोडून टाक तिकडे मोबाईल, किंवा मी आता परत जर पाहिलास तर फोडून टाकेल, असे बोलत राहतात घरचे, टोमणे देत राहतात.
पाहिजे. काय टोमणं मारलं घरच्यांनी सोशल मीडियामध्ये? घरचे नेहमीच फोन बघत असलं की घरचे म्हणते तर इथं येऊन पण फोन बघतो तर पुण्याला जाऊन काय दिवे लावणार आहे, तर घरी जाऊन पण फोन, तिथं जाऊन पण फोनच पाहत बसत असतील. तिथं कुठं आम्ही लक्ष द्यायला असतो, आमच्या देखत असं करतो, समोर असं करतो, तर पाठीमागे काय करत असणार, अशा पद्धतीचे टोमणे. आपको क्या बोला है, काय टोमणं मारले घरच्यांनी? मेरे घर पे यही बोला जाता है कि ये सोशल मीडिया की वजह से तेरे को कुछ मिलने वाला नहीं है, सो अपने ऊपर ध्यान दे एंड आगे बढ़, सो ज़्यादा सोशल मीडिया यूज़ मत करो, यही बोला जाता है. मेरे पापा तो हमेशा यही बोलते हैं, क्योंकि मैं प्रोफेशनल राइटर हूँ, राइटिंग करती हूँ, सो सोशल मीडिया पे एक्टिव रहना तो बनता ही है. तो पापा बोलते हैं कि इससे तेरा कुछ नहीं होने वाला आगे जाके, फोकस ऑन योर टारगेट एंड देन वो टारगेट पे ही आगे जाओ, सोशल मीडिया मत यूज़ करो. एवढा वेळ जो आपण फोनवर घालवतो तो घालवणं गरजेचं आहे का? तेवढं गरजेचं नाही आहे, फक्त गरजेच्या गोष्टींसाठी जसं की लेक्चर्स वगैरे असतात, पण कधीतरी करमणूक म्हणून पण गोष्टी गरजेच्या आहेत. कारण आपण रोजच्या जीवनात तसं पण बोर होऊन जातो, कॉलेज मग येणं जाणं सगळ्या गोष्टी घरच्यांपासून लांब राहतो, तर थोडी करमणूक हवी असते. त्यामुळे थोडाफार टाईम वेस्ट करणं तर ठीक आहे, पण जास्त नाही केलं पाहिजे.